तर चला सुरू करूया इलेक्ट्रोस्टॅटिक्स. परत एकदा नव्याने स्टार्ट. इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके. तर इथं हा कॉम्बिनेशन आहे दोन वर्डचा, इलेक्ट्रो आणि स्टॅटिक्स. तर इलेक्ट्रो वर्ड स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉन. तर हा इलेक्ट्रॉन काय आहे? तर इलेक्ट्रॉन इज द टायनिएस्ट चार्ज. तर हा युनिवर्स मधला सगळ्यात छोटा चार्ज आहे. आजकाल हे प्रूव्ह झालंय की याच्यापेक्षाही छोटे चार्जेस इस्टॅब्लिश होऊ शकतात, पण आपल्या सिलेबसच्या लिमिटेशन नुसार आपण असं कन्सिडर करूया की इलेक्ट्रॉन हा लोवेस्ट चार्ज आहे. तर स्टॅटिक्स म्हणजे काय रे? तर स्टॅटिक्स म्हणजे स्टेशनरी. कसला इलेक्ट्रॉन किंवा कसला चार्ज की जो स्टेशनरी आहे, एका ठिकाणी थांबलेला आहे. ओके. तर आपण इथं काय शिकतोय? तर या टॉपिक मध्ये आपण शिकणार आहोत द सायन्स ऑफ और फिजिक्स ऑफ सायन्स ऑफ स्टेशनरी चार्ज. ओके. तर सायन्स ऑफ स्टेशनरी चार्ज. अरे सगळे जॉईन आहेत? मनोज, ओके. तर सायन्स ऑफ स्टेशनरी चार्ज. सायन्स ऑफ स्टेशनरी चार्ज इज स्टडीड in electrostatics. Or electrostatics is a study of science of stationary charge. Is studied. तर इथं काय स्टडी करणार आहोत? तर सायन्स ऑफ स्टेशनरी चार्ज. The electrostatics is nothing but a study of stationary charge. अरे कळतं? तर युनिवर्स मधला सगळ्यात छोटा चार्ज म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉन. आता चार्ज कशाला म्हणतात? तर चार्ज बोला. तर चार्ज इज अ फिजिकल प्रॉपर्टी. चार्ज is a physical property. Charge is a physical property. Of matter. किंवा charge is a physical property associated with mass. चार्ज सतत कुठे राहतो रे? तर मास बरोबर राहतो. असोसिएटेड विथ मास. चार्ज एकटाच कधी राहत नाही, मास शिवाय चार्ज नसतो. तर चार्ज इज अ फिजिकल प्रॉपर्टी असोसिएटेड विथ मास. आणि हा चार्जिंग डिस्चार्जिंग कसं होतं? तर चार्ज कशामुळे एखादी बॉडी चार्ज होते? तर हा चार्ज ट्रान्सफर. चार्ज ट्रान्सफरलाच आपण चार्जिंग म्हणू शकू किंवा डिस्चार्जिंग म्हणू शकू. तर चार्ज ट्रान्सफर टेक्स प्लेस ड्यू टू ऍडिशन और एक तर तिथं इलेक्ट्रॉन येऊन बसला किंवा और रिमूव्हल ऑफ किंवा तिथून इलेक्ट्रॉन निघून गेला और रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम सबस्टन्स. सबस्टन्स कशापासून बनलेले असतात? तर ऍटम्स पासनं. तर एखाद्या ऍटम पासनं इलेक्ट्रॉन निघून जाणं. आता हा जर समजा ऍटम असेल, तर ह्या ऍटम वर दोन प्रकारचे चार्जेस असतात. या न्यूक्लियस मध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज असतो, तर
ओके, या ऑर्बिट्स मध्ये निगेटिव्ह चार्ज असतो आणि ह्या ऑर्बिट मध्ये जो रोटरी रिव्होल्युशनरी निगेटिव्ह चार्ज असतो त्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणतो. ओके, तर ह्या इलेक्ट्रॉनला होल्ड करणारे फोर्सेस, ओके, ज्याला आपण वीक न्यूक्लिअर फोर्सेस म्हणतो. ओके, तर त्याच्यामुळं ह्या इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं, ओके, या प्रोटॉन रिमूव्ह करण्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली खूप सोपं असतं, कमीत कमी एनर्जी अडॉप्ट करणारा असतं, म्हणून हे इलेक्ट्रॉन्स इझिली रिमूव्ह करता येऊ शकतात. आता सपोज एखाद्या ऍटम मधनं एखाद्या इलेक्ट्रॉनचं रिमूव्हल केलं म्हणजेच हा ऍटम वरचा निगेटिव्ह चार्ज, ओके, मूव्ह केला, तर ह्या ऍटम मध्ये वास्तवात काय असतं, तर जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस असतात त्याच्या न्यूक्लियस मध्ये, ज्याला आपण प्रोटॉन म्हणतो, तर तेवढेच ऑर्बिट्स मध्ये निगेटिव्ह चार्जेस असतात ज्यांना आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो. आणि जर हे इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केले आहेत, ओके, तर ऑब्व्हियसली हा ऍटम पॉझिटिव्हली चार्ज आयन मध्ये कन्वर्ट होतो, तर हा पण एक चार्ज बनतो. हा ऍटम आता चार्जड झाला, ऍटमचं कन्व्हर्जन चार्ज मध्ये झालं, ज्याला आपण पॉझिटिव्ह आयन म्हटलं. तसंच हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर हा टायनियस्ट चार्ज म्हणून वावरतो आणि हा पण, ओके, एक निगेटिव्ह चार्ज झाला. ओके, कळतंय? तर जसं इलेक्ट्रॉनच्या रिमूव्हल मुळे आपण चार्ज ट्रान्सफर झाला म्हणू शकतो, तर तसंच वाईस वर्सा पण. ओके, एखाद्या ऍटमवर जो बॅलन्स्ड आहे, ज्याच्यामध्ये आतले पॉझिटिव्ह बाहेरचे निगेटिव्ह चार्जेसची संख्या सारखी आहे, ओके, तर त्याच्यावर बाहेरून आणून जर इलेक्ट्रॉन्स बसवले, ओके, तर काय होतील, याच्यावरच्या इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढेल, ओके, आणि ह्याच्यातला बॅलन्स, ओके, जो पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज मध्ये बॅलन्स होता तर तो नष्ट होईल आणि बाहेरून आलेल्या निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स मुळे याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज वाढेल आणि या आयटमचं निगेटिव्ह आयन मध्ये कन्व्हर्जन होईल. लक्षात येतं? ओके, तर चार्जिंग डिस्चार्जिंग कशामुळं होतं, तर चार्जिंग डिस्चार्जिंग होतं इलेक्ट्रॉन्सच्या ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन मुळे, रिमूव्हल मुळे. लक्षात येतंय? कळतंय? तर एक इलेक्ट्रॉन चार्ज, ओके, किंवा इलेक्ट्रॉनचा ऍडिशन अथवा रिमूव्हल हा या टॉपिकचा सेंट्रल पॉइंट आहे. ओके, हा या टॉपिकचा क्लायमॅक्स आहे. समजतं? चार्जिंग म्हणजे काय, डिस्चार्जिंग म्हणजे काय, तर ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अ सबस्टन्स, फ्रॉम एन ॲटम इज कॉल्ड ॲज चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. अरे लक्षात येतं? आता हा चार्ज झाला का, तर याच्यावरचा इलेक्ट्रॉन नेला. आता याला डिस्चार्ज करायचं म्हणजे काय, बाहेर गेलेला इलेक्ट्रॉन परत इथं आणून बसवला तर हा डिस्चार्ज झाला. ओके, याच्यावरचा चार्ज नष्ट झाला. ओके, अरे लक्षात येतं? ओके, चार्ज नष्ट झाला म्हणजे चार्ज आपण डिस्ट्रॉय केला का, नाहीये. जो चार्ज आपण रिमूव्ह केला होता तो परत आपण अडॉप्ट केला, मग हे चार्जेस बॅलन्स्ड आहेत, म्हणून हा ऍटम कसा न्यूट्रल बिहेव करतो. ओके, सिमिलरली हे जे इलेक्ट्रॉन्स बाहेरून आणून इथं ऍड केले ते जर रिमूव्ह केले तर परत हा ऍटम न्यूट्रल होईल. ओके, तर इलेक्ट्रिकली जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्जेस जर या ऍटम मध्ये असतील, जेवढे प्रोटॉन्स आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतील, तर हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल होईल. ओके, तर चार्जिंग करणं म्हणजे ऍडिशन किंवा रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन, डिस्चार्जिंग करणं म्हणजे पण ऍडिशन किंवा रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, निघून गेलेले इलेक्ट्रॉन्स परत येणं किंवा जे ऍड केलेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते निघून जाणं म्हणजे डिस्चार्ज होणं होय. ओके, अरे समजतं? ओके, तर चार्ज इज अ फिजिकल प्रॉपर्टी असोसिएटेड विथ मास. बघितलं तुम्ही? तर चार्जचा कमीत कमी मास काय असू शकतो रे, तर सगळ्यात छोटा चार्ज म्हणजे जर इलेक्ट्रॉन असेल तर किमान एका इलेक्ट्रॉन एवढा तरी मास सतत चार्जला
अडॉप्ट व्हायला, अक्वायर व्हायला. ओके, हा मास काय असतो तर चार्जचा शीट असतो. मास इज चेअर ऑफ. ओके, परमनंट चेअर ऑफ. मास इज चेअर ऑफ चार्ज. ओके, हा चार्ज मास नावाच्या खुर्ची, मास नावाच्या बेडवरच सतत बसतो. मास नसेल तर चार्ज ओके रिमूव्ह करता येत नाही, चार्ज ऍड करता येत नाही. चार्ज इज ऑलवेज असोसिएटेड विथ मास. ओके, समजतं. आणि मग युनिवर्स मधल्या सगळ्यात छोटा चार्ज म्हणजे एक इलेक्ट्रॉन चार्ज. ओके, तर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह वन इलेक्ट्रॉन चार्ज. वन इलेक्ट्रॉन चार्ज म्हणजे काय रे तर एक इलेक्ट्रॉनच्या ऍडिशन मुळे किंवा रिमूव्हल मुळे तर किती चार्ज ऍड होतो तर तो असतो एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. ओके, तर हा इलेक्ट्रॉनवरचा चार्ज. पुढे एक आपण एक्सपेरिमेंट शिकणार आहोत या टॉपिकच्या एंडला. आणि त्या एक्सपेरिमेंट मध्ये हा चार्ज ओके कसा कॅल्क्युलेट केला गेला. ओके, तर त्याला आपण म्हणतो मिलिकन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. तर ह्या मिलिकन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट मध्ये ओके आपण हा एक्सपेरिमेंट करतो तेवढ्यासाठीच ओके की चार्ज एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर मिलिकन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट ओके आपण करतोय कशासाठी तर या इलेक्ट्रॉनवरचा चार्ज कॅल्क्युलेट करण्यासाठी. ओके, समजतं. तर ह्या मिलिकन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट पूर्वी ह्या निगेटिव्ह चार्जेस ची कन्सेप्ट, इलेक्ट्रॉन्स ची कन्सेप्ट डिस्कवर केली. त्या पर्सनचं नाव होतं बोला सर जे थॉम्सन. तर सर जे थॉम्सननी इलेक्ट्रॉन शोधला. प्रत्येक ऍटम मध्ये युनिवर्स मधल्या इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, तर हा डिस्कवरी आहे सर जे थॉम्सनचा. ओके, डिस्कवर्ड इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि ह्या इलेक्ट्रॉन्स वर निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, हे पण या सर जे थॉम्सननी शोधलं. पण सर जे थॉम्सनला एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो हे शोधता आलं नाही. तर सर जे थॉम्सननी काय शोधलं होतं ओके तर इलेक्ट्रॉन टू मास रेशो. तर जे थॉम्सनची ओके हे काय होती डिस्कवरी काय होती इलेक्ट्रॉनचा चार्ज टू मास रेशो. ओके, इलेक्ट्रॉनचा चार्ज टू मास रेशो त्यांनी फाइंड आउट केला होता. आज तुम्हाला चार्ज माहिती झालाय. ओके, तसाच मास. ओके, तर इलेक्ट्रॉनचा मास किती असतो तर इलेक्ट्रॉनचा मास असतो मास ऑफ एन इलेक्ट्रॉन. मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 9.1 into 10 to the power -31 kg. तर एवढं मिनिमम मास लागतं चार्ज बसण्यासाठी. तर या सर जे थॉम्सनला काय माहिती होतं तर चार्ज ओके 1.6 into 10 to the power -19 ओके बाय मास. तर 9.1 ओके इंटू 10 to the power -31. आणि हा जो रेशो येतो ओके हा रेशो किती येईल रे तर ऑब्विसली हा ओके तर हा जर नियरली 10 कन्सिडर केला तर हा 1.6 ओके चा काय होईल 0.16 म्हणजेच काय तर साधारणतः हा होईल 1.7. ओके, तर 1.7 इंटू 10 to the power -11. ओके, ह्या चार्जचं SI युनिट असतं कुलोम. ओके, तर हा काय असेल
कुलोम्ब पर केजी. तर हा रेशो ओके सर जे थॉम्सनला माहिती होता. पुढे मिलिकननी एक ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट केला. या टॉपिकचा एंडच आपण ओके तर ह्या मिलिकन ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट न करणार आहोत आणि तिथं चार्ज एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज कसा कॅल्क्युलेट केला तर हे शिकणार आहोत. कळलं हे? अरे लक्षात येतंय सगळ्यांना? समजतंय? व्हेरी बेसिक्स पासून पुन्हा सुरुवात करतोय. आता याच्यानंतर कोणत्याही कन्फ्युजन कन्सेप्ट उरायला नको. तर ब्रीफली चार्ज कळलाय. ओके चार्ज कशाला म्हणतात कळलाय. चार्जचे युनिट्स. तर या चार्जचे 3 युनिट्स असतात. ते तर चार्ज ओके पहिला चार्जचा युनिट ओके युनिट ऑफ चार्ज. तर सगळ्यात स्टँडर्ड युनिट म्हणजे SI युनिट. ओके तर SI युनिट ऑफ चार्ज. ओके तर SI युनिट ऑफ चार्ज असतो तो म्हणजे कुलोम्ब. ओके कुलोम्ब. तर चार्ज कुलोम्ब मध्ये मेजर केला जातो आणि 1 इलेक्ट्रॉन चार्ज 1 ई चार्ज. ओके 1 इलेक्ट्रॉन चार्ज म्हणजे 1.6 into 10 to the power -19 कुलोम्ब एवढा चार्ज किंवा 1 प्रोटॉन चार्ज. ओके ह्यालाच आपण काय म्हणतो 1 पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह इलेक्ट्रॉनवरचा चार्ज निगेटिव्ह असतो. तर 1 प्रोटॉन चार्ज म्हणजेच 1 पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन चार्ज. पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन चार्ज आणि ज्याला आपण काय म्हणू प्लस 1.6 into 10 to the power -19 कुलोम्ब. अरे समजतं? ओके तर चार्जचं पहिलं युनिट कळलं. तर चार्जचं दुसरं युनिट असतं की सेकंड युनिट ऑफ चार्ज. ओके तर ज्याला तुम्ही CGS युनिट म्हणा. CGS युनिट ऑफ चार्ज. युनिट ऑफ चार्ज. तर हे असतं स्टॅट कुलोम्ब. ओके CGS युनिट ऑफ चार्ज असतं स्टॅट कुलोम्ब. ओके CGS युनिट ऑफ चार्ज इज स्टॅटिक कुलोम्ब. तर आणखी एक चार्जला युनिट असतं तर ज्याला आपण थर्ड युनिट ऑफ चार्ज म्हणू. जे स्टॅटिक चार्जचं नसतो म्हणून या टॉपिकशी संबंधित नाहीये. तर हा युनिट असतो मुव्हिंग चार्जचा. थर्ड युनिट ऑफ चार्ज. ओके तर हा असतो युनिट ऑफ मुव्हिंग चार्ज. युनिट ऑफ मुव्हिंग चार्ज. स्टॅटिक चार्जचे हेच 2 युनिट वापरतो आपण. तर मुव्हिंग चार्जला आणखी एक युनिट असतो ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक युनिट म्हणतो. ओके तर मुव्हिंग चार्जचं युनिट असतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक युनिट. पुढे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण CGS युनिट. करंटचे CGS युनिट. ओके जेव्हा एम्पियरचं आपण ओके स्टॅट एम्पियर मध्ये किंवा ओके बायोट नंबर मध्ये बायोट एम्पियर मध्ये कन्व्हर्जन करतो EMU मध्ये कन्व्हर्जन करतो तेव्हा ओके हे युनिट महत्वाचा रोल प्ले करतात. ओके तर चला युनिट समजले चार्जचे. चार्ज समजलाय युनिट समजले. ओके तर कोणी गुगल केलं तर तुम्हाला समजेल की आज 1 इलेक्ट्रॉन हा सगळ्यात छोटा चार्ज नसतो. तर काय असतो ओके तर कॉर्क नावाचा चार्ज हा सगळ्यात छोटा चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉनला ओके तर कशात 2-3 पार्ट मध्ये डिव्हाइड केला जाऊ शकतो आणि त्या युनिटला आपण 1 कॉर्क 2 कॉर्क चार्ज म्हणू शकतो. ओके तर चार्जेस टाइप्स ऑफ चार्जेस काय असू शकतात रे. टाइप्स ऑफ चार्जेस ते तर टाइप्स ऑफ चार्जेस. चार्जेस फार वेगवेगळ्या पद्धतीनं क्लासिफिकेशन केले जाऊ शकतात. ओके तर क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन
on the basis of classification of charge on the basis of nature of charge, on the basis of nature. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन नेचर असू शकतात. तर याच्यानुसार काय होईल, एक म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, ओके, तर दुसरा असतो तो म्हणजे निगेटिव्ह चार्ज. अरे कळतं, तर पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, ओके. तर इलेक्ट्रॉन वरचा चार्ज हा निगेटिव्ह चार्ज कन्सिडर केला जातो, ओके. कशावरचा चार्ज रे, तर इलेक्ट्रॉन चार्ज, ओके. तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, ओके, कळतंय. नंतर ओके, चार्ज ड्यू टू के एडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, चार्ज ड्यू टू एडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, चार्ज ड्यू टू एडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, ओके. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, ओके. तर चार्ज ड्यू टू एडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन एन ॲटम, ओके. म्हणजेच काय रे, तर एखाद्या ॲटमवर जर बाहेरून आणून इलेक्ट्रॉन्स बसवले तर त्या ॲटमवर काय होतो, निगेटिव्ह चार्ज अक्वायर होतो. तर पॉझिटिव्ह चार्ज, ओके, हा कशामुळे निर्माण होतो, ओके, इट इज अ चार्ज, ओके, ऑन एन, ओके, ऑन प्रोटॉन, ओके. हा चार्ज प्रोटॉन वरचा चार्ज हा पॉझिटिव्ह असतो. तसाच चार्ज ऑन अल्फा पार्टिकल, चार्ज ऑन दोन प्रोटॉन एकत्रित येऊन अल्फा पार्टिकल फॉर्म करतात, ते तर चार्ज ऑन अल्फा पार्टिकल इज पॉझिटिव्ह चार्ज. तसाच आणखी काय रे, तर चार्ज अक्वायर्ड, ओके, चार्ज, ओके, अक्वायर्ड. कोण अक्वायर, तर चार्ज, ओके, ऑन एन ॲटम, ओके, ऑन एन ॲटम. ॲटम कशात कन्वर्ट होतो, आयन्स मध्ये, ड्यू टू रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स, ओके. कशामुळे रे, तर जर इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केले, ड्यू टू रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स, जर इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केले तर त्या ॲटमवर जो चार्ज येतो त्याला आपण काय म्हणतो, ओके, पॉझिटिव्ह चार्ज, ओके. तर हे पॉझिटिव्ह चार्जची कन्सेप्ट कळली, निगेटिव्ह चार्जची कन्सेप्ट क्लिअर झाली आहे. ओके, तर पुढे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ, classification on the basis of mass of charges, classification on the basis of mass, ओके. तर काय असू शकतो रे, तर या ह्याच्यावर सगळ्यात छोटा चार्ज म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन चार्ज, ओके. तर एका इलेक्ट्रॉन वरचा चार्ज हा सगळ्यात छोटा चार्ज. नंतर काय असू शकतं रे, ओके, तर प्रोटॉन चार्ज, ओके. तर थोडासा इलेक्ट्रॉन पेक्षा हेवी प्रोटॉन चार्ज, ओके. तर या चार्जचं मास असतं 9.1 इंटू 10 टू द पॉवर -37 kg. तर प्रोटॉन चार्ज किती असतो रे, 1.67 इंटू 10 टू द पॉवर -27 kg. हे प्रोटॉन चार्जचं मास असतं, ओके, किंवा एका प्रोटॉनचं मास असतं. तर आयन्स, ओके, बाकी काय चार्जिंग करू शकता, तर एखाद्या ॲटम्स पासनं, ओके, इलेक्ट्रॉन्स जर मूव्ह केले, ओके, किंवा ॲटम्स वरनं इलेक्ट्रॉन्स, ओके, ॲटम्स वरनं इलेक्ट्रॉन्स ऍड अथवा मूव्ह केले, ऍडिशन और रिमूव्हल केले, तर काय होऊ शकतं रे, ओके. तर एखादा मोठा हेवी ॲटम आहे, ओके,
तर लाईक मर्क्युरी, लाईक काय आहे मर्क्युरी, मर्क्युरी मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. ओके, नंतर काय, ओके तर खूप खूप हेवी असणारे ओके मटेरियल जे रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल्स आहे, रेडॉन, रेडियम, याच्यापासून एखादा इलेक्ट्रॉन मूव्ह केला किंवा याच्यावर एखादा इलेक्ट्रॉन आणून बसवला तर खूप हेवी चार्ज फॉर्म होऊ शकतो. तर हायड्रोजन सारख्या एखाद्या लाईट ऍटम पासून इलेक्ट्रॉन मूव्ह केला किंवा आणून बसवला हायड्रोजनवर तर लाईट ओके आयन फॉर्म होऊ शकतो. तर हे आयन्स खूप लाईट असू शकतात ओके, जे हायड्रोजन 1 नी फॉर्म झालेले असतील किंवा खूप हेवी असू शकतात जे खूप खूप हेवी चार्जनी खूप खूप हेवी ऍटम पासून इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केले किंवा ऍड केले तर निर्माण होऊ शकतात. ओके, तर लक्षात येतंय. तर चला चार्जिंग ओके, तर पुढचा युनिट शिकूया चार्जिंग. तर एखाद्या बॉडीला चार्ज कसा केला जाऊ शकतो. ओके, तर आता बघितलं आपण ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन ऑफ चार्जेस इज नथिंग बट चार्जिंग. मग हे चार्जिंग करण्यासाठी म्हणजेच ऍडिशन और रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स करण्यासाठी 3 मेथड्स वापरल्या जातात. ओके, तर चार्जिंग बाय फ्रिक्शन, चार्जिंग बाय फ्रिक्शन. ओके, तर काय केला जातो रे, तर एक ओके सॉलिड दुसऱ्या सॉलिडवर ओके रब केला जातो. ओके, एक्झाम्पल आहे तर रबिंग ऑफ ओके एबोनाइट रॉड ओके ऑन एबोनाइट रॉड ऑन सिल्क क्लोथ. ओके, जर सिल्क क्लोथ वर एबोनाइट रॉड ओके किंवा रबिंग ऑफ ग्लास रॉड ओके ऑन उल ओके उल क्लोथ. ओके, तर जर हे रबिंग झालं तर ह्या एबोनाइट कडनं काही इलेक्ट्रॉन सिल्क कडे ट्रान्सफर होतात. ओके, हे फ्रिक्शन मुळे घडतं. ओके, तर इथं काय, तर एबोनाइट glass okay relieves certain electrons, relieves some electrons, relieves some electrons. हा काय करतो, काही इलेक्ट्रॉन्स ओके काय करतो, तर हा एबोनाइट ग्लास काही इलेक्ट्रॉन रिलीव्ह करतो. ओके, आयन ओके सिल्क वूल ओके सिल्क वूल ओके अडॉप्ट्स few electrons, adopts few electrons. ओके, म्हणून हे काय होतं, तर हा ग्लास पॉझिटिव्हली ओके हे पॉझिटिव्हली चार्ज होतात. ओके, का तर त्याच्यावरचे इलेक्ट्रॉन्स निघून गेलेले असतात. तर हा वूल वगैरेवर इलेक्ट्रॉन्स आलेले असतात त्याच्यामुळे ते निगेटिव्हली चार्जड बॉडीज होतात. ओके, तर पहिल्यांदा सगळ्यात सोप्या पद्धतीनं चार्जिंग करणं म्हणजेच काय रे, तर हे इलेक्ट्रॉन बाय रबिंग ट्रान्सफर करणं. ओके, लक्षात येतं. ओके, असे कितीतरी एक्झाम्पल्स आपल्या प्रॅक्टिकल डे टू डे लाईफ मध्ये तुम्हाला मिळतील बघायला. ओके, फॉर एक्झाम्पल एखाद्या ओके चेअरवर बसलाय, प्लॅस्टिक चेअरवर बसलाय, खूप वेळ बसलाय. ओके, तर तिथे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतं. ओके, अरे लक्षात येतं का, तर आपण तसे टिपिकल क्लोथ्स घालून बसलेले असतो आणि पुढे आपण जर एखाद्या ओके मेटल बॉडीला टच केलं तर आपल्याला शॉक फील होतो. आपण कंगीनी ड्राय हिअर जर कोंब करत असू ओके तर त्या कंगीवरचे इलेक्ट्रॉन्स हिअरवर जातात आणि हिअर कंगीकडे अट्रॅक्ट होतात. ओके, तर अशा कितीतरी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आपण डे टू डे लाईफ मध्ये घेतोय या चार्जिंग बाय फ्रिक्शनचे. तर सेकंड टाइप आहे चार्जिंगचा, तो म्हणजे चार्जिंग बाय कंडक्शन. चार्जिंग बाय कंडक्शन. तर ह्या चार्जिंग बाय कंडक्शन मध्ये काय केलं जातं, तर एक बॉडी आहे ही जिच्यावर खूप सारे चार्जेस आहेत. ओके, या बॉडीवर खूप सारे चार्जेस आहेत
आणि याच्याजवळ दुसरी बॉडी ठेवली जाते. ओके, तर दुसरी बॉडी तिच्या जवळ आणली जाते, तिला कनेक्ट केली जाते. जिच्यावर काय असतं रे, ओके, जिच्यावर जी बॉडी चार्जड नसते. चार्जड नसते म्हणजे काय असतं, तर तिच्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असतात. ओके, तर जेव्हा ओके काय करते ही बॉडी जी पॉझिटिव्हली चार्जड आहे, आता ह्या बॅलन्स्ड बॉडीला इथे इक्वल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत, म्हणून ते जे आहेत ओरिजिनली ते कन्सिडर करण्याची गरज आहे का, नाही. ओके, तर मग ओके, तर आता ह्या बॉडीचा चार्ज लेवल हाय आहे, पुढे पोटेन्शियल म्हणू त्याला आपण, पोटेन्शियल हाय आहे, तर या बॉडीचा पोटेन्शियल लो आहे. आणि चार्ज जसं टेम्परेचर जसं हीट हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे, जसं लिक्विड हाय लेवल कडून लो लेवल कडे, जसं फ्लुइड किंवा एअर हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे ट्रान्सफर होते, तसं चार्ज हाय व्होल्टेज कडून लो व्होल्टेज कडे ओके ट्रान्सफर होतात. हाय पोटेन्शियल कडून त्या व्होल्टेजलाच पोटेन्शियल म्हणतात. तर हाय पोटेन्शियल कडून लो पोटेन्शियल कडे ट्रान्सफर होतात आणि हे पॉझिटिव्ह चार्जेस इकडे जाऊन असे बसतात. अरे कळतं दादांनो? आणि हे जर चार्जेस इकडे जाऊन बसले, रिमूव्ह झाले, तर आपण काय म्हणतो, ह्या बॉडीचं चार्जिंग झालं. ओके, आणि हे चार्जिंग कशानं झालं, तर एका चार्जड बॉडीवरनं हे चार्जेस कंडक्ट झाले दुसरीकडे. ओके, कंडक्शन ऑफ द चार्जेस झालं. तर हे फिजिकल कॉन्टॅक्ट मधून होतं. लक्षात येतंय? ओके, पुढे आपण ओके हे फिजिकल कॉन्टॅक्ट शिवाय पण होऊ शकतं, हे शिकणार आहोत. ओके, पण ते शेवटच्या टॉपिक मध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये दोन जर या कॉईल असतील, ओके, तर एका कॉईल मध्ये जर करंट चेंज केला तर दुसऱ्या कॉईल मध्ये पण आपण करंट निर्माण करू शकतो. ओके, शिकलोयत ना आपण? तर हे पुढे शिकणार आहोत. तर ह्याला म्हणतो आपण चार्जिंग बाय कंडक्शन. तर तिसरा आणि लास्ट वे असतो चार्जिंगचा, तो म्हणजे चार्जिंग बाय इंडक्शन. चार्जिंग बाय इंडक्शन. तर ह्या चार्जिंग बाय इंडक्शन मध्ये आपण काय करतो, तर एक चार्जड बॉडी, ओके, ही एक चार्जड बॉडी आहे. ओके, अरे लक्षात येतं. आणि दुसरी अनचार्जड बॉडी. ओके, आता ही चार्जड बॉडी आहे, तर काय असेल इथं, या चार्जड बॉडीवर फक्त पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. पॉझिटिव्ह चार्जेसच का कन्सिडर करतो हे आपण समजून घेऊया. तर इथं काय असेल, ओके, तर इथं ओके पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. का, तर अनचार्जड आहे म्हणजे इथं जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस असतील तर तेवढेच निगेटिव्ह चार्जेस असतील. मग इथं आपण याला काय करूया, जर ह्याला अर्थ केला, अर्थिंग माहिती आहे, तर अर्थिंग एक्सपिरियन्स करता, म्हणजे जमिनीमध्ये जर हा तार नेऊन पुरला, ओके, तर काय होईल रे, तर अर्थला आपण निगेटिव्ह ओके इनफायनाइट चार्जड बॉडी समजतो. तर अर्थ निगेटिव्हली चार्ज असल्यामुळं अर्थ काय करेल, तर हे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस अडॉप्ट करेल. मग हे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस निघून जातील. अरे लक्षात आलं? आता जर अर्थ कडे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस निघून गेले, तर ही बॉडी निगेटिव्हली चार्ज झाली, ही बॉडी पॉझिटिव्हली चार्ज झाली. ओके, लक्षात येतं? तर इथं फक्त निगेटिव्ह चार्ज फॉर्म का झाले, तर अर्थनं निगेटिव्ह चार्जेस ओके पॉझिटिव्ह चार्जेस अडॉप्ट केल्यामुळे झाले. आणि या प्रोसेसच्या चार्जिंगला आपण ओके चार्जिंग बाय इंडक्शन म्हणतो. अरे समजलं? या तिन्ही वेज कळल्या चार्जिंगच्या, तिन्ही मेथड चार्जिंगच्या समजल्या? ओके, आता चार्जच्या काही टिपिकल प्रॉपर्टीज शिकूया. ओके, चार्ज प्रॉपर्टीज, प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस.
तर प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस, प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. ओके, तर चार्जची व्हेरी फर्स्ट प्रॉपर्टी असते ती म्हणजे चार्ज कुठे राहतो तर कंडक्टरवर. ओके, तर चार्ज सेटल्स ऑन, कुठं सेटल होतो, कंडक्टरच्या इंटेरियरला जातो का नाही, चार्ज सेटल. के चार्जेस सेटल ऑन surface of conductor, charges settle on surface of conductor. ओके, तर चार्जेस कुठे राहतात तर सरफेसच्या, ओके, कंडक्टरच्या सरफेसवरच राहतात. अरे समजतं. ओके, तर चार्जेस सेटल ऑन सरफेस ऑफ कंडक्टर. ओके, सेकंड. ओके, तर चार्जेस, जर चार्जेस के डिस्ट्रीब्यूट्स युनिफॉर्मली, चार्जेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतात ऑन, ओके, युनिफॉर्म सरफेसेस, युनिफॉर्म ऑब्लिक रेग्युलर सरफेसेस. ओके, तर बॅलन्स्ड सरफेसेस असतील. ओके, कंडक्टर्स असतील. ओके, रेग्युलर सरफेसेस. फॉर एक्झाम्पल काय रे, जर सपोज हा एक स्फिअर असेल तर ह्या स्फिअरच्या सगळ्या बॉडीवर असे चार्जेस, ओके, इक्वली डिस्ट्रीब्यूट होतील. या सरफेसवर चार्जेस असे सगळ्या सरफेसवर इक्वली डिस्ट्रीब्यूट होतील. ओके, तर चार्ज डिस्ट्रीब्यूट युनिफॉर्मली. जर युनिफॉर्म सरफेस असेल तर युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूट होतं. तर जर नॉन युनिफॉर्म सरफेसेस असतील, ओके, तर नॉन युनिफॉर्म किंवा इरेग्युलर सरफेसेस, नॉन युनिफॉर्म सरफेसेस, ओके, surfaces or irregular surfaces like, okay, non uniform or irregular surfaces म्हणजे काय रे, एखादा असा सरफेस कन्सिडर करा. ओके, हा एक सरफेस आहे, तर इथं चार्जेस, ओके, खूप वीकली डिस्ट्रीब्यूट असतील तर शार्प एजेसवर चार्जेस खूप सारी गर्दी करतील, खूप सारे चार्जेस असतील. लक्षात येतं? अरे लक्षात येतं. ओके, तर शार्प एज, ओके, तर खूप सारा डेन्स डिस्ट्रीब्युशन असतं, क्राऊड ऑफ चार्जेस असतात. ओके, तर ब्लंट एजेसवर, ओके, तर ब्लंट एज ला चार्जेस वीकली डिस्ट्रीब्यूट होतात. ब्लंट एज चार्जेस वीकली डिस्ट्रीब्यूट्स. अरे कळतंय? ऑन ब्लंट एज चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड वीकली. समजतंय? ओके, तर हे चार्जेस डिस्ट्रीब्युशन. तिसरा पॉइंट. आता चौथा पॉइंट लिहूया. के चौथा पॉइंट मेगा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. के तर तो फोर्थ पॉइंट काय आहे तर चार्ज इज ऑलवेज असोसिएटेड विथ मास. चार्ज इज ऑलवेज असोसिएटेड विथ मास. ओके, तर चार्ज जोपर्यंत मास आहे तर तोपर्यंतच राहतो. मास नष्ट झाला तर त्या मासवरचा चार्ज, ओके, निघून जातो. जिथून आलाय तिकडे निघून जातो. ओके, तर चार्ज इज ऑलवेज असोसिएटेड विथ मास. ओके, पुढे चार्ज इज
इनव्हेरियंट. इनव्हेरियंट म्हणजे काय, तर चार्ज इज इंडिपेंडंट ऑफ वेलोसिटी. ओके, तर चार्ज इज independent. Okay, charge is independent of velocity. तर वेलॉसिटी पासून चार्ज इंडिपेंडंट असतो. ओके, पण मास मात्र वेलॉसिटी डिपेंडंट असतो. चार्ज इज इनव्हेरियंट म्हणजे चार्ज हा वेलॉसिटी डिपेंडंट नसतो. ओके, तर चार्ज हा इंडिपेंडंट ऑफ वेलॉसिटी असतो. पण ओके, आइन्स्टाईन्स लॉ शिकता की E इज इक्वल टू mc स्क्वेअर. इथं जेव्हा हा m मास ओके खूप मोठ्या स्पीडनं म्हणजे स्पीड ऑफ लाईटनं ओके धावायला लागतो. ओके, व्हेन मास ओके runs with the speed of light, then disintegration takes place. मास ऑटोमॅटिकली एनर्जी मध्ये कन्वर्ट होत जातो. आणि जर मास एनर्जी मध्ये कन्वर्ट होत जाईल तर मास रिडक्शन हा युजुअल फिनॉमिना आहे. ओके, काय म्हणू शकता रे, आज ओके आज हाय स्पीड ओके मास डिसइंटेग्रेशन टेक्स प्लेस. आइन्स्टाईन्स लॉ सांगतो की ॲट हाय स्पीड मास डिसइंटेग्रेशन टेक्स प्लेस. अरे लक्षात येतं. मग जर मासचं डिसइंटेग्रेशन हाय वेलॉसिटीला होतं तर मास हा वेलॉसिटी व्हेरियंट आहे. मास डिपेंड्स अपॉन वेलॉसिटी. ओके, तर मास हा वेलॉसिटी डिपेंड फंक्शन आहे. मास डिपेंड्स अपॉन वेलॉसिटी. मोर द वेलॉसिटी मास विल गो ऑन डिसइंटिग्रेटिंग रिड्युसिंग. लेस द वेलॉसिटी, आपण ज्या कायनेमॅटिक्स मध्ये वेलॉसिटीज कन्सिडर करतोय तर त्या नॉर्मल वेलॉसिटीज असतात 60, 70, 80, 90 किलोमीटर पर आवर. ओके, काही मीटर्स पर ओके सेकंद. पण जर ही वेलॉसिटी कंपॅरेटिव्ह असेल, किती असेल, 3 into 10 to the power 8 मीटर पर सेकंद पेक्षा जास्त असेल, सॉरी एवढी तरी किमान असेल किंवा याच्या प्रपोर्शन मध्ये असेल, हाफ ऑफ दिस असेल, 1/3 ऑफ दिस असेल. ओके, तर मास गोज ऑन डिसइंटिग्रेटिंग. आणि तो मास डिसइंटिग्रेशनचा ओके आपण फॉर्म्युला शिकतोय. तर मास एखाद्या हाय स्पीड बॉडीचा कधीही कॉन्स्टंट नसतो. तर मास डिसइंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे हा चेंजिंग मास m किंवा हा सदैव स्मॉल m ने दिला जातो. तर स्मॉल m हा मास ऍट एनी इन्स्टंट असेल तर कुठल्या तरी पूर्वीच्या इन्स्टंटला तर तो मास काय असतो, तर m0 असतो. तर m0 इज द ओरिजिनल मास. m0 इज द ओरिजिनल मास. आणि हा 1 मायनस v स्क्वेअर बाय c स्क्वेअर. जोपर्यंत हा v खूप खूप छोटा आहे ओके, तर जोपर्यंत हा v c पेक्षा खूप खूप छोटा आहे तोपर्यंत हा डिनॉमिनेटर नियरली इक्वल टू 1 येतो आणि ह्या m0 वर कोणताही परिणाम घडत नाहीये. पण जेव्हा हा v कंपॅरेटिव्हली हाय असतो ओके, सपोज v इज हाफ ऑफ c ओके, सपोज v इज डबल ऑफ c ओके, तर त्या केस मध्ये काय होईल, तर ऑब्विसली ओके तर हा डिनॉमिनेटरचा पॅरामीटर काउंटेबल होतो, तो 1 पेक्षा कमी होतो आणि हा मास बदलतो. ओके, तर मास गोज ऑन डिसइंटिग्रेटिंग. आणि मग काय होतं, एक अशी वेळ येऊ शकते की मास अख्खा मास एनर्जी मध्ये कन्वर्ट होतो. तर त्या स्टेटला हा चार्ज ओके त्या मास पासून निघून जातो. ओके, तर मिनिमम मास, निग्लिजिबल मास ची कन्सेप्ट आपण पुढे शिकणार आहोत, ज्याला आपण फोटॉन म्हणतो. ओके, तर न्यूटनला असं वाटायचं ओके तर एनर्जी ही दुसरी तिसरी काही नसते, तर अत्यंत छोटे छोटे मासेस ओके जे निग्लिजिबल आहेत, जे काउंट करता येत नाही. जसं आपण मॅथमॅटिक्स मध्ये जॉमेट्री मध्ये पॉइंटची कन्सेप्ट शिकतो,
पॉइंट अशी एक बॉडी आहे की जिला एक्झिस्टन्स आहे पण जिला डायमेन्शन्स नाही आहेत. तर सिमिलरली इकडे आपण असा मास कन्सिडर करतोय की जो मास तर आहे पण जो काउंटेबल नाहीये, जो काउंट करता येत नाही, म्हणून त्याला आपण मासलेस बॉडी म्हणू. की अशी मासलेस बॉडी. आता मासलेस असेल तर तिथे चार्ज राहील का? तर मासलेस बॉडीवरचा सगळा चार्ज निघून जाईल. आणि तो कशात जाईल? ओके, चार्ज तर निघून जाईल आणि तो मास कशात कन्वर्ट झालेला असेल? तर असे मासेस सगळे एनर्जी मध्ये कन्वर्ट झालेले असतील. आणि सगळ्या एनर्जी जशात मासलेस पार्टिकल्स मध्ये म्हणजे फोटॉन्स मध्ये कन्वर्ट झाल्या आहेत. ओके, किंवा एनर्जी फोटॉन्स मध्ये डिफाईन करता येऊ शकते असं न्यूटनला वाटायचं. ओके, अरे लक्षात येतं. चला, तर मास इनव्हॅरियंट आहे चार्ज. ओके, म्हणजे चार्ज सॉरी व्हेलॉसिटी इनव्हॅरियंट आहे, व्हेलॉसिटीवर डिपेंड नसतो, पण मास व्हेलॉसिटी डिपेंड असतो. आणि म्हणून हळूहळू जेव्हा मास कमी होत जातो तेव्हा चार्जेस रिलीव्ह होत जातात. ओके, कळतंय? आता ह्या चार्जचे 3 परिणाम पण आपण प्रॉपर्टी मध्ये शिकू. 2-3 परिणाम. ओके, तर काय रे? स्टॅटिक चार्ज किंवा स्टेशनरी चार्ज. ओके, तर स्टेशनरी चार्ज ओके produces aura around itself and that aura is named as electric field. The stationary charge produces aura around it which is called as electric field. तर प्रत्येक स्टेशनरी चार्ज हा आपल्या भोवती एक वलय तयार करतो. ज्या वलयामध्ये जर दुसरा चार्ज आला तर तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन एक्सपिरियन्स करतो आणि त्या आवराला, त्या वलयाला ओके ज्या पोर्शन मध्ये त्या चार्ज मुळे निर्माण झालेले फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन प्रेझेंट असतात. ओके, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिकल फील्ड. तर प्रत्येक स्टेशनरी चार्ज हा इलेक्ट्रिकल फील्ड तयार करतो आपल्या भोवती. ओके, तर प्रत्येक मुव्हिंग चार्ज ओके तर मुव्हिंग चार्ज ओके प्रोड्यूसेस moving charge produces electrical field as well as magnetic field. इलेक्ट्रिकल फील्ड तर स्टेशनरी चार्ज पण तयार करत होता, पण ह्या इलेक्ट्रिकल फील्ड बरोबरच हा काय तयार करतो? मुव्हिंग चार्ज इज द ओरिजिन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिझमचं ओरिजिन काय आहे? मुव्हिंग चार्ज. ओके, समजतंय? तर ओके, तर ऍक्सलरेटेड चार्ज, जर चार्जला व्हेलॉसिटी असेल आणि तो जर ऍक्सलरेट होत असेल तर असा ऍक्सलरेटेड चार्ज सतत चेंजिंग असेल तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन निर्माण करतो. produces or induces इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कळतंय? तर ऍक्सलरेटेड चार्ज प्रोड्युसेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. जोपर्यंत ऍक्सेलरेशन आहे, जोपर्यंत चेंज इन व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी चेंज होते, तर तोपर्यंत ऍक्सलरेशन, तोपर्यंत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जनरेट होतो. हा टॉपिक परत एकदा का शिकतोय? कळतंय आता? लक्षात येतंय? तर चार्ज जर ऍक्सलरेट असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन समजल्यानंतरच ही प्रॉपर्टी समजेल, नाही तर तोपर्यंत नसते. रट्टे मारा. ओके, तर रट्टे मारून फिजिक्स होत नसतो. ओके, सदैव 180 घ्यायचे आपल्याकडे मिळतात. ओके, दरवर्षी ते स्कोर्स आपण अचीव्ह करतोय. तर तेवढा स्कोर मिळवायचा असेल तर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग खूप डेप्थ मध्ये पाहिजे, म्हणून आपण वेगवेगळ्या वळणावर रिव्हिजन करतोय. ओके, आणि ती डेप्थ अक्वायर करतोय. तर ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची कन्सेप्ट शिकली. तसाच ओके, तर काय होतो रे?
तर हा हाई स्पीड चार्ज, ओके, चार्ज विच हॅज वेलॉसिटी, ओके, चार्ज moving with velocity of light, charge moving with velocity of light, okay, moving with velocity equal to velocity of light, okay, velocity of light produces, काय करतो तो, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तयार करतो. आणि या इलेक्ट्रिकल फिजिक्सचा एंड लास्ट टॉपिक मध्ये आपण व्हेरियस 7 टाइप्सच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह शिकतोय. ओके, तर या व्हेरियस 7 टाइप्सच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे रेडिओ वेव्स, ओके, अरे कळतंय. पुढच्या वेव्स आहेत मायक्रोवेव्स, नंतर विजिबल वेव्स, ओके, इन्फ्रारेड वेव्स, ओके, देन अल्ट्राव्हायोलेट वेव्स, ओके, देन एक्स रेज आणि ओके फायनली सगळ्यात कॉन्सन्ट्रेटेड मॅक्झिमम एनर्जी ट्रान्सफर करणाऱ्या गॅमा रेज नावाच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर हे दुसरं तिसरं काही नाही, तर हे काय असतात, तर ऍक्सलरेटेड. आणि केवढं ऍक्सलरेटेड, तर एवढ्या हायेस्ट स्पीडला, द स्पीड विच इज इक्वल टू, ओके, द स्पीड ऑफ लाईट न मूव्ह होणारे चार्जेस, तर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज जनरेट करतात. आणि तुम्ही बघितलंय वेव्ज टॉपिक शिकताना, ओके, की वेव्स काय आहेत, ट्रान्सफर ऑफ एनर्जी. ओके, तर एखाद्या बॉडीमध्ये एवढ्या एनर्जी झालेल्या असतील, निर्माण झालेल्या असतील, ओके, की त्या बॉडीच्या कॅपॅसिटी पेक्षा ते जास्त असतील, तर ती बॉडी त्या एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स द्वारे ऍट वन्स खूप प्रचंड वेगानं, खूप प्रचंड रेटनं इलिमिनेट करते. आणि अशा प्रचंड वेगानं ज्या एनर्जीज बाहेर पडतात, ओके, तर त्यांचं नेचर वेव्ह फॉर्म मध्येच आपण फक्त डिफाईन करू शकतो. ओके, पुढे ओके ह्या वेव्हचे खूप टाइप्स आहेत वगैरे वगैरे आपण शिकतोय. ओके, समजलं. तर ह्या चार्जेसच्या प्रॉपर्टीज कळल्या. ओके, तर सगळं काही इझी वाटतंय, समजतंय, बाय हार्ट होतंय. तर चला एक क्वेश्चन, ओके, आणखी लास्ट प्रॉपर्टी शिकायच्या आहेत. ओके, लास्ट प्रॉपर्टीज एक दोन शिकायच्या आहेत, पण त्यापूर्वी एक क्वेश्चन, की वाय द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ इलेक्ट्रिकल वायर इज सर्क्युलर. ओके, तर ट्रँग्युलर, रेक्टँग्युलर असे इलेक्ट्रिकल वायर कुठे बघितलेत का रे? अरे सगळ्यांच्या घरात इलेक्ट्रिकल वायर्स असतील ना? कशा असतात? अरे क्वेश्चन लक्षात येतोय. तर इलेक्ट्रिकल वायर्स फक्त सर्क्युलर क्रॉस सेक्शनचेच असतात. ओके, हा क्रॉस सेक्शन सर्क्युलर असतो. ओके, हे का रे? ओके, हा असे ट्रँग्युलर, रेक्टँग्युलर, स्क्वेअर अशा क्रॉस सेक्शनचे का नसतात? हा नसतो, हा नसतो, हाच का असतो? ओके, इलेक्ट्रिकल वायरचा क्रॉस सेक्शन फक्त सर्क्युलरच का असतो? तर ह्याचं कारण आत्ताच तुम्ही शिकलं की काय होतं. ओके, जर चार्जेस, ओके, सगळीकडे काय पाहिजे, इक्वली डिस्ट्रीब्युटेड पाहिजे. ओके, चार्जेसचं जर इक्वल डिस्ट्रीब्युशन पाहिजे, लोकल लॉसेस अवॉइड करायचे. आता इथं शार्प एजेसला चार्जेस गर्दी करतील, मग शार्प एजेसला चार्जेस गर्दी, आणि जिथं ब्लंट एजेस आहेत तिथं मिनिमम चार्जेस. तर हाय चार्ज कडून लो चार्ज कडे काय होईल रे? ओके, तर इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होईल. आणि या ओके एंड कडून दुसऱ्या एंड कडे इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होण्याच्या ऐवजी ओके इथल्या इथंच अक्रॉस द क्रॉस सेक्शनच इलेक्ट्रिकल एनर्जीचे लॉसेस होतील. जर हे लॉसेस अवॉइड करायचे, ओके, किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मिळवायचा आहे, चार्जेस स्टॅटिक्स, ओके, चार्जेस स्टॅटिकली स्टेबल करायचे आहेत, स्टॅबिलाइज करायचे आहेत, तर ओके गरजेचं आहे
की सर्क्युलर क्रॉस सेक्शनचाच वायर वापरणं. अरे समजतंय बोला. ओके, तर किती पॉइंट झालेत? अरे पॉइंट्स किती झाले आहेत? ओके, तर मला वाटतं 9 झाले होते. आता 10th पॉइंट. ओके, तर 10th पॉइंट, चार्ज ट्रान्सफर कसा होतो रे? तर चार्ज ट्रान्सफर, ओके, हे कसाही होत नाही, तर चार्ज ट्रान्सफर, ओके, इन मल्टिपल्स, ओके, तर क्वांटिटेटिव्हली, ओके, तर चार्ज ट्रान्सफर्स इन मल्टिपल ऑफ, ओके, इलेक्ट्रॉन चार्ज. ओके, तर चार्जेस म्हणजे ओके असे 1 कुलोम 2 कुलोम असे चार्जेस नसतात. तर कोणताही चार्ज काय असू शकतो रे? तर प्लस और मायनस n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू ई. ओके, तर चार्जेस कसे असतात? तर 1.6 च्या टेबल मध्ये येणारेच चार्जेस असतात. ओके, जर आपण म्हटलं की चार्ज इज 1 कुलोम, तर हा रियल चार्ज आहे का रे? तर बिलकुल हा रियल चार्ज नाहीये. दिस कॅन नॉट बी रियल चार्ज. रियल चार्ज काय असू शकतो? तर 1.6 च्या टेबल मध्ये येणारा चार्ज. का? तर एका इलेक्ट्रॉनच्या किंवा मल्टिपल इलेक्ट्रॉनच्या ऍडिशन किंवा रिमूव्हल मुळे जर चार्जिंग होत असेल तर चार्जेस शुड बी इन मल्टिपल्स ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. अरे कळतंय? लक्षात येतं? ओके, अरे रेस्पॉन्ड करत नाहीत कोणी? आहात ना जिवंत सगळे? 1 2 4 5 जण जिवंत आहेत, बाकीचे लोक सगळे डेड बॉडीज आहे. ओके, आणि चला तर आणखी एखादा पॉइंट. ओके, काय रे? चार्जेस कॅन नॉट बी क्रिएटेड. चार्ज कुणी तयार केलाय का रे? के चार्ज कॅन नॉट बी क्रिएटेड किंवा नायदर बी क्रिएटेड. तुम्हाला एनर्जी कॉन्झर्वेशनचं प्रिन्सिपल शिकून माहिती आहे, तर काय म्हणू शकता? चार्ज के इज नायदर बी क्रिएटेड. चार्ज नायदर बी क्रिएटेड, ओके, नॉर बी डिस्ट्रॉइड. चार्ज इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. ओके, हे चार्जेस क्रिएट केले जात नाहीत किंवा नष्ट केले जात नाहीत. काय करू शकता रे? तर एका ऍटमवरचे चार्जेस रिमूव्ह करू शकता किंवा त्या ऍटमवर आणून चार्जेस बसवू शकता. म्हणजे इलेक्ट्रॉनचं रिमूव्हल करू शकता किंवा इलेक्ट्रॉन्स ओके ट्रान्सफर करू शकता. तर चार्जेस कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. क्रिएटेड, ओके, क्रिएटेडचं स्पेलिंग ओके, नॉर बी डिस्ट्रॉइड. चार्जेस तयार केले जात नाहीत किंवा चार्जेस ओके ट्रान्सफर केले जात नाही. आणि चार्जेस काय होतात रे सतत? म्हणून चार्जेस आर ओके, ह्याच प्रॉपर्टीला आपण कसा डिस्क्राईब करू? चार्जेस आर ऑलवेज कॉन्झर्व्ड. ओके, जेवढे चार्जेस आहेत युनिव्हर्स मध्ये तर तेवढे चार्जेस सतत कॉन्झर्व्ड राहतात, स्टेबल राहतात. तर ह्या प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणतो? तर इलेक्ट्रॉन्सच्या मल्टिपल्स मध्ये चार्जेस ट्रान्सफर होणं म्हणजेच काय रे? चार्जेस आर क्वांटाइज्ड. क्वांटाइज्ड म्हणजे चार्जेस n नंबर ऑफ इलेक्ट्रॉनच्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होतात. चार्जेस आर क्वांटाइज्ड. चार्जेस आर क्वांटाइज्ड म्हणजे चार्जेस ओके इलेक्ट्रॉनच्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉनच्या प्लस और मायनस लिमिट्स मध्येच ट्रान्सफर होतात. अरे समजतंय? काही कन्फ्युजन नाही ना रे? ओके,
तर चार्ज प्रॉपर्टीज एवढ्या माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर याच्यानंतर आपण चार्ज डिस्ट्रीब्युशन शिकूया. ओके, तर चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड बाय 3 ways. चार्ज डिस्ट्रीब्युशन, चार्ज डिस्ट्रीब्युशन. तर चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड बाय 3 ways. तर चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड बाय 3 ways. 3 ways ऑफ चार्ज डिस्ट्रीब्युशन. ओके, एकाला म्हणतो आपण लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन. लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन पहिल्यांदा. ओके, चार्ज डिस्ट्रीब्युशनच्या 2 बेसिक टाइप शिकूयात अगोदर. चार्ज डिस्ट्रीब्युशन. ओके, तर चार्ज आर ओके डिस्ट्रीब्युटेड बाय ओके 2 ways. एकाला म्हणतो आपण कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. ओके, तर दुसऱ्याला म्हणतो आपण तर नॉन कंटिन्युअस किंवा ओके इनव्हेरियंट चार्ज डिस्ट्रीब्युशन. ओके, अरे कळतंय. तर ह्या कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये ओके एक टिपिकल नेचर असतं. तर ह्याचे 3 टाइप्स आहेत. ओके, तर लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन किंवा डेन्सिटी. ओके, दुसरा असतो तो म्हणजे एरियल किंवा सरफेस, एरियल और सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन किंवा सरफेस चार्ज डेन्सिटी. आणि तिसरी असते ती म्हणजे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. तर त्या इनव्हेरियंट चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये काय होतं. ओके, तिथं एका चार्जचा ओके दुसऱ्या चार्जला काहीच संबंध नसतो. इनव्हेरियंट चार्ज डिस्ट्रीब्युशन. ओके, तिथं काहीही कंटिन्युटी नसते. तर हा एक कंडक्टर आहे. इथं एक चार्ज आहे, इथं एक चार्ज आहे. तर या चार्जला या चार्जशी काही देणं घेणं नाही. हे चार्जेस एकमेकांच्या फील्ड पासून खूप दूर असतात. तर याच्याविषयी आपण फार काही इलॅबोरेशन करणार नाही यात. पण आपला अख्खा टॉपिक ओके या कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन भोवती फिरतोय. ओके, तर लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे काय रे. ओके, तर एखादा जर वायर असेल तर ह्या वायरवरचे चार्जेस असे लिनियरली डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. अरे कळतंय. तर हा वायर आहे. ओके, मग जर ह्याची लेंथ एल असेल, ह्याच्यावरचा चार्ज क्यू असेल, तर लॅम्बडा म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडानी डिफाइन करतात. आणि ती कशी दिली जाते रे. तर क्यू पर युनिट लेंथ. आणि ह्याचं युनिट काय असेल मग. क्यूचं युनिट कुलोम, तर लेंथचं युनिट मीटर. तर लिनियर चार्ज डेन्सिटी कशी दिली जाते. ओके, लॅम्बडा. पुढे आपण ओके गॉस थिअरम शिकताना, गॉस थिअरमचे ऍप्लिकेशन शिकताना ओके तर असा डिस्ट्रीब्युशन बघतोय. आपल्या घरात वायर्स असतात. ओके, आपण डिफरंट टाइप्सचे अँटेनाज वापरतो, वायर बेस्ड अँटेनाज. ओके, गाडी बघता ओके सगळ्या व्हेकल्सवर असे एरियल्स असतात. ओके, लांब निघालेले वायर एरियल्स. तर ते सगळे लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन दाखवतात. ओके, तर एरियल चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे ओके तर एखादा जर काय असेल ओके मेटल शीट असेल. हा एक मेटल शीट आहे. तर ह्या मेटल शीटच्या दोन्हीही सरफेसेसवर खालच्या आणि वरच्या अशा दोन्हीही सरफेसेसवर आहे युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट होतात. ओके, तर चार्ज डिस्ट्रीब्युशन ऑन दी सरफेस. ओके, चार्ज डिस्ट्रीब्युशन ऑन दी सरफेस ऑफ शीट, मेटल शीट, कंडक्टर शीट. तर याला आपण काय म्हणतो. ओके, एरियल किंवा सरफेस चार्ज डेन्सिटी.
आणि मग हा सिग्मा कसा डिफाइन केला जातो तर नंबर ऑफ चार्जेस पर युनिट एरिया. आणि मग याचं युनिट काय असेल तर चार्जचं युनिट कुलोम्ब तर एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. तर कुलोम्ब पर मीटर स्क्वेअर इज द युनिट ऑफ दिस चार्ज डिस्ट्रीब्युशन. अरे कळतं एरियल चार्ज डेन्सिटी. तर तिसरा युनिट असतो तिसरा चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन. ओके तर हा रो ने डिनोट करतात. ओके तर हा रेशिओ असतो कशाचा. सपोज हा एक काय आहे ओके एखादा सिलेंडर आहे किंवा एखादा क्युबॉइड आहे. तर ह्या क्युबॉइड मध्ये ओके तर अक्रॉस द व्हॉल्यूम चार्जेस डिस्ट्रीब्यूट झालेले दिसतील. ओके अक्रॉस द व्हॉल्यूम या सरफेसवर पण आहेत, या सरफेसवर पण आहेत, या सरफेसवर, या सरफेसवर. तर सगळ्याच तिन्ही डायरेक्शन मधल्या सरफेसेसवर चार्जचं डिस्ट्रीब्युशन असतं. तर ह्याला आपण व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणतो. तर इथं काय असेल हा रेशिओ असेल तर चार्ज डेन्सिटी किंवा टोटल चार्ज ऑन व्हॉल्यूम पर युनिट व्हॉल्यूम. आणि मग याचं युनिट असेल ओके तर कुलोम पर ओके युनिट ऑफ व्हॉल्यूम इज मीटर क्यूब. तर कुलोम्ब पर मीटर क्यूब. अरे लक्षात येतं सगळ्यांना. ओके चला थांबूयात आज इथं. चलो गुड डे.